पुण्यामधील आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आली आहे। आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक झाली आहे। गुजरातमधून या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आहे। लक्ष्मी आंदेकर, शुभम आंदेकर आणि शिवम आंदेकरला अटक झालेली आहे। पुण्यामधील आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आता ही एक अपडेट समोर आलेली आहे। आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे। गुजरातमधून या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा आणखी सखोलपणे तपास केला जातोय। यातून आता पुढे आणखीन काय मोठे मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर आपण बघितलं असेल तर आयुष कोमकर याच्या हत्येनंतर आंदेकर फॅमिलीतले अनेक जण फरार होते। त्यातले काही जणांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। विशेष करून आंदेकर कुटुंबातले जे चौघ जे आहेत, लक्ष्मण आंदेकर, शुभम आंदेकर आणि शिवम आंदेकर, आणखीन त्यांचा एक साथीदार, त्यांना गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। खरं तर आता या प्रकरणात बघितलं तर जवळपास 15 ते 16 जणांना या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। गुन्हे शाखेची विशेष पथक जे आहे ते या प्रकरणामध्ये तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता या प्रकरणामध्ये आणखीन किती जण सहभागी आहेत का हाही मुद्दा समोर आलेला आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने तपास सुरू झालेला आहे। मात्र या प्रकरणात जर बघितलं तर आता आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये जवळपास आंदेकर कुटुंबातले सर्वच जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।